महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी या पूर्ण कॅम्पसमध्ये आपल्याला प्रचंड सहकार्य केलं ते शक्तिकुमार गुप्ता सर, ज्यांनी मगाच्या प्रवासामध्ये आम्हाला काहीच सांगितलं नव्हतं, आता सगळं मनोगतातनं सांगितलं. ते या सिंदूर महारक्तदान यात्रेचे प्रणेते चंद्रहारजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे शिवसेनेचे राज्यप्रमुख अश्विनी कुमारजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या हॉस्पिटलचे एम्स हॉस्पिटलचे सर्व अधिकारी, सर्व डॉक्टर्स, जम्मू मराठी गलाई असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, या राज्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं हे ऐतिहासिक काम करण्यासाठी महाराष्ट्रातून आलेले सगळे पैलवान बंधू आणि भगिनींनो, चंद्रहारजींनी आता सांगितले की जसा त्यांच्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, तसा माझ्यासाठी देखील आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मगाशी देखील प्रवासामध्ये साहेबांना सांगितलं की साहेब, तुमच्या आशीर्वादानं अनेक पदं आम्हाला मिळाली, मंत्रिपदं आम्हाला मिळाली, आम्ही राजकारणामध्ये महाराष्ट्रात मोठे झालो, परंतु तुमच्याच आशीर्वादानं, तुमच्या नेतृत्वामुळं गेले 2 दिवस सैन्याबरोबर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काढता आले. आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे आणि त्याच्या सगळ्यात आपण सगळे एक गोष्ट चंद्रहारनं सांगायला हवी होती ती येतानाच्या हेलिकॉप्टरची. आम्ही येताना हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि 10 मिनिटं झाली तरी हेलिकॉप्टर उडतच नव्हतं. शेवटी साहेबांनी आमच्याकडे बघून सांगितलं की बहुतेक आपल्याला आता रस्त्यानं जावं लागणार आहे, गाडीनं जावं लागणार आहे. आणि 5-7 मिनिटांमध्ये तोच प्रसंग आमच्यावर आला. आम्हाला सगळ्यांना हेलिकॉप्टरमधनं खाली उतरवलं आणि पायलटनं सांगितलं की हेलिकॉप्टरचं फ्युएल लिकेज झालंय, त्याच्यामुळं आपल्याला काही इथं एम्स हॉस्पिटलला जाता येणार नाही, तुम्हाला गाडीनं जावं लागेल. मगाशी इच्छाशक्तीचा जो उल्लेख या ठिकाणी केला, साहेबांची इच्छाशक्ती एवढी होती की पुढच्या 30 मिनिटांमध्ये आम्हाला दुसरं एक हेलिकॉप्टर न्यायला आलं. परत दुसरं हेलिकॉप्टर आलं तर मी समजू शकतो की हेलिकॉप्टर आलं साहेबांसाठी आणि आम्ही इथं आलो. पण साहेबांमुळे आमच्या नशिबात जो अजून एक ऐतिहासिक क्षण आला तो सांगतो की जे हेलिकॉप्टर आम्हाला इथं येऊन आलं ते हेलिकॉप्टर सिंदूर ऑपरेशन मधलं होतं. एवढं भाग्य आमच्यासारखं. आणि साहेब, काल मी जेव्हा या सगळ्या सहकाऱ्यांना भेटलो, साहेब त्यांची एकच अपेक्षा होती की तुम्ही यावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावे. आणि प्रत्येक जण हेच सांगत होता की साहेबांनी येऊन आशीर्वाद दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये साहेबांनी फक्त आम्हाला सांगावं की असं करा, हे हजारो पैलवान रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीची निष्ठा आणि प्रेम या सगळ्या पैलवान मंडळींना आहे. साहेब, अजून एक तुमचा अभिमान एवढ्यासाठीच वाटला, साहेब आज आपण जम्मू मध्ये आहोत. साहेब, राष्ट्रगीताबद्दल तर आपल्या सगळ्यांना अभिमान आहेच. आपण राष्ट्रगीत म्हटलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की या जम्मू मध्ये येऊन महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणणारा एकमेव नेता कोण असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि जम्मूला देखील महाराष्ट्र काय करू शकतो हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज दाखवून दिलं. बरं, नुसतं मी येतो, उद्घाटन करतो आणि निघून जातो अशातला भाग नाही. स्वतः रक्तदान केलं. ज्या ज्या ठिकाणी पैलवान रक्तदानाला गेले होते त्या ठिकाणी जाऊन स्वतः भेटले, त्यांची विचारपूस केली. विचारपूस म्हणजे तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही पहिल्यांदा रक्तदान केलंय का, तुम्हाला काही त्रास होतोय का. मला असं वाटतं की कुठच्याही पक्षाचा कुटुंब प्रमुख देशात असं झालं नाही. ते आपलं नेतृत्व आज एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला इथं आलेले आहेत. आणि आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर साहेबांची देखील खात्री झाली असेल की चंद्रहार जर पैलवानांनी मनावर घेतलं तर जम्मू काय महाराष्ट्रात कुठं पण जाऊन काही करू शकतील. तसं एक स्वभाव देखील हा सगळ्यांचा बघितला मी गेले 2 दिवस की अतिशय पूर्वक सगळ्यांची चर्चा करतायत, नम्रतापूर्वक वागतायत, दिलेल्या वेळेला उठणं, दिलेल्या वेळेला जी सांगितलेली आहे ती कामं करणं, रक्तदान करणं, कुठेही
संघटना म्हणून चंद्रहार पाटलांना आणि शिवसेनेला जरा जरी ओरखडा केला तर शिवसेना बदनाम होऊ शकते हे भान ठेवून साहेब यांनी गेले 5-6 दिवस आपल्यासोबत काम केलं आणि म्हणून तुमच्या वतीनं या सगळ्या पैलवानांना मी मनापासून धन्यवाद देतो. चंद्रहारने या ठिकाणी सांगितले की बैलगाडा स्पर्धा तुम्ही केली ती ऐतिहासिक ठरली. चंद्रहारजी आज साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ही देखील ऐतिहासिक ठरलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली अशी बैलगाडा स्पर्धा घेऊ की आयुष्यामध्ये देखील अशी बैलगाडा स्पर्धा बैलगाडा स्पर्धा जर घ्यायची झाली महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होऊ शकते. बाकी कुठच्याही नेत्यामध्ये धमक नाही बैलगाडा स्पर्धा एवढी मोठी घ्यायची. एवढी स्पर्धा भविष्याच्या कालावधीमध्ये आपण घेऊ. कारण शेवटी तुमची इच्छाशक्ती आणि तुमचं नेतृत्व हे किती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे हे साहेबांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. आणि चंद्रहारजी ज्यावेळी पक्षामध्ये आले त्यावेळी त्यांच्या समोर साहेबांबरोबर मी होतो. त्यांनी काही मागितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं माझा एक आखाडा जो आहे तो जगातला भारी आखाडा मला बनवायचा आहे. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे मला सिंदूर महारक्तदान यात्रा काढायची आहे आणि ते स्वप्न चंद्रहार आज साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालं हे देखील समाधान तुम्हाला नक्की मिळालं असेल. आणि हे देखील तुम्हाला जाणवलं असेल की नेते तुम्ही अनेक बघितले, अनेक नेत्यांनी तुमचा वापर करून घेतला, अनेक नेत्यांनी वापर करून तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, पण 2 महिन्याच्या पहिलं स्वप्न तुमचं पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यामुळे की तुमच्या मनामध्ये शंका आहे. चंद्रहार पाटलांचा मित्र म्हणून मी आपल्याला सांगतो की साहेबांचं नेतृत्व हे एवढं मोठं आहे, साहेबांकडे काही मागावं लागत नाही. चंद्रहारवर देखील या पक्षामध्ये पूर्वीच्या पक्षानं जसा अन्याय केला तसा होणार नाही ही खात्री देखील आपल्या सगळ्या सहकार्याने देतो. आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि जसं चंद्रहारनं सांगितलं की जे सगळं चांगलं घडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे घडलेलं आहे. आणि जर काही त्रुटी राहिल्या असतील तर ते माझ्या त्रुटी आहेत असं समजा, फक्त कुठे धरू नका महाराष्ट्रात एवढंच. पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या सुधारण्याचा आपण प्रयत्न करू. आणि आपण जी यात्रा यशस्वी केली त्याबद्दल शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून आणि साहेबांचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. साहेब आपल्याला आशीर्वाद द्यायला जम्मूमध्ये इथं आले, त्यांचं देखील स्वागत करतो, त्यांचे देखील आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, सावंत साहेब.